हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते झटपट नाश्ता। इकडे बघा साहित्य। इकडे 1 वाटी रवा घेतलाय, 2 वाटी गहू पीठ घेतलंय, इकडे दही आहे, बटाटा, कांदा, टोमॅटो, आलं कापून घेतलंय, 4 मिरच्या घेतल्यात आणि कोबी आहे। बटाटा सोडून मी या सगळ्याची भरड करणार। बटाटा खिसून घेणार आणि हे मिक्सरला मी दळून घेणार, म्हणजे बारीक करून घेणार। इकडे मी पीठ दळून घेतलं, गहू आणि रवा दळून घेतला, त्याच्यामध्ये बाकीच्या भाज्यांची मी भरड करून घेतली। आता आपण हे मिक्स करूया आणि बटाटा खिसून घालूया। इकडे मी बटाटा खिसून घेतलाय, आपण आता ते मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करायचं। हे बघा, मिक्स झालं पाहिजे, म्हणजे भाजी घातल्याची चव लागते। पाणी अजून थोडं लागेल। आता मी पीठ पसरवून घेते आणि त्याचे डोसे किंवा उत्तप्पे बनवून घेते। हे जास्त पातळ होणार नाही, कारण मी भाज्या सगळ्या दरदऱ्या ठेवलेल्या आहेत, त्यामुळे पीठ जास्त पातळ किंवा डोशासारखं जास्त पसरवून कुरकुरीत नाही होणार। चवीला खूप छान लागतं। पोटभरीचा नाश्ता आहे। आता गणपतीची साफसफाई चालली घरातून आणि दिवसभर साफसफाईच राहणार आहे, त्यामुळे दुपारी जेवणाला वेळ नसताना मग पोटभरीचा नाश्ता हा करून घेते। आता दुपारी आता आपण उलटवून घेऊया। छान शेकलेला आहे। आता मी सगळे याच पद्धतीने बनवून घेते। हे बघा किती छान शेकलाय दोन्ही बाजूनी। पलटून शेका, चांगला शेकला पाहिजे, कारण हा मऊ असतो, त्यामुळे चांगला शेकल्याशिवाय चांगला लागणार नाही। त्यामुळे खरपूस शेका दोन्ही बाजूनी। लहान मुलांना आणि वयस्कर माणसांना अतिशय उत्तम रेसिपी आहे। खूप नरम, मुलायम आणि चविष्ट हा नाश्ता आहे, करून बघा। तयार झाला आपला नरम मऊ मुलायम नाश्ता। चवीला खूप छान होतो। मी शेजवान चटणी सोबत सर्व केलेला आहे। आणि फ्रेंड्स, माझा नवीन चॅनल आहे, लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका फ्रेंड्स।